हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू एम एस आरिवा क्लासेस. सो आज या क्लासमध्ये आपण हे पीचवाई फॅब्रिक पेंटिंग पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. फ्लावरपासून सुरुवात करणार आहोत. त्यासाठी कलर घ्यायचे. पहा, फ्लावरसाठी रेड कलर फ्रेश, त्यानंतर व्हाईट कलर, असे दोन कलर घ्यायचे. पहा, सुरुवात करताना खालच्या साईडनं व्हाईट कलर घ्यायचा आहे. ब्रश चांगला क्लीन करून घ्या. फर्स्ट आतमधली पेटल, त्याच्यामध्ये बेसला अगोदर व्हाईट कलर, या पूर्ण बेसमध्येच व्हाईट कलर घेतला आहे. आता हा रेड कलर खूप कमी घ्यायचा आहे, फक्त त्याच्या स्टार्टिंगच्या ब्रिसल्सला लागेल एवढाच घ्यायचा. वरच्या साईडने एक आउटलाईन घेतली. ब्रश आता क्लीन करायचा हलकासा, आणि वरच्या साईडने हे अशा पद्धतीनं खाली ब्लेंड करायचं आहे. बरोबर आउटलाईन घ्या. ब्रश क्लीन करा जास्त जर कलर तुम्हाला रेड होत असेल तर. हलकासा व्हाईट कलर ठेवायचा आहे खाली. प्लेन पण व्हाईट नाही, फक्त लाईट कलर करणार आहे आपण. लास्ट टाइम जे लोटस पाहिलं त्याची शेडिंग वेगळी होती, याची शेडिंग वेगळी असणार आहे. एकदम प्लेन व्हाईट पण नाही ठेवला. त्यानंतर सेकंड जी पेटल आहे त्यामध्ये पण व्हाईट कलर. खूप जास्त व्हाईट नाही घ्यायचा, जेवढा की तिथं लागेल इतकाच घ्यायचा. जास्त व्हाईट घेतला तर मग ते व्हाईट होईल, त्यासाठी. लागतोय तितकाच घेतला आहे, अजिबात एक्स्ट्रा नाही. परत रेड कलर, दिसत नाहीये मॅम. 2 मिनिटं. आता परत पुढच्या पेटलसाठी पण सेम व्हाईट कलर. ब्लाउजसाठी ही A4 साईज बरोबर बसते पहा, जी आपण प्रिंट घेतली आहे. हे बॅक नेकला होतं. खाली ज्यावेळेस येतो आपण त्यावेळेला शेड लाईट होतोय. घेतला, ब्रश कपड्यानं लगेच क्लीन ठेवायचा, म्हणजे हा रेड कलर घेता येतो.
आता इथे जर तुम्हाला एखाद्या पेटलमध्ये कमी जास्त वाटलं तर थोडंसं जिथं कुठं तुम्हाला रेड कलर कमी वाटतोय किंवा व्हाईट कलर कमी वाटतोय तो पण ॲडजस्ट करून घ्यायचा. लीफसाठी हे जे साईडवालं लीफ आहे किंवा याच्यातलं कुठलंही लीफ करा, बाजूला पण एक आहे गाईच्या तिथे शिंगांच्या वरती, ते घ्या किंवा हे साईडवालं घेतलं तरी चालेल. इकडे फेसच्या पुढे या लीफसाठी नॉर्मल ग्रीन कलर, त्यानंतर येलो कलर आणि सॅप ग्रीन कलर हा वाला, हे असे 3 कलर लागतील पहा. सगळ्यात अगोदर पॅलेट घेतला, या पॅलेटमध्ये कलर बनवायचा आहे आपल्याला, ग्रीन आणि येलो मिक्स करायचा आहे. ब्रशने घ्या. ग्रीन कलर, येलो कलर, या दोन्हींना छान असं मिक्स करायचं आहे. एक असा लाईट कलर शेड तयार झाला पाहिजे. आणि जर सपोज तुमच्याकडे येलो कलर नसेल तर तुम्ही व्हाईट पण घेऊ शकता. आणि हा आता बनवलेला कलरच आपल्याला इथं पूर्ण फिल करायचा आहे. यासाठी तुम्ही राऊंड ब्रश यूज करा, कारण ही जागा कमी आहे इथं. व्यवस्थित आउटलाईन घ्यायची. आपण जी काही ड्रॉइंग केली ती पूर्ण हाईड झाली पाहिजे, बाहेरून नको दिसायला. लाईट याच्यामध्ये जो ब्लू कार्बन पेपर म्हटलं तुम्हाला तो फक्त प्रॅक्टिससाठी यूज करा, बाकी ब्लाउजसाठी नाही यूज होत, कारण त्याचे मार्किंग दिसतात बाजूने. एका ठिकाणी देऊन घ्यायचा, एका लीफला दिला तसाच बाकी लीफला पण द्यायचा. 2 लीफ आहेत. जर एक्स्ट्रा बनवलेला असेल तर सेकंड लीफमध्ये पण फक्त फिल करून घ्या हा कलर, जर खूपच जास्त तुमच्याकडून तयार झाला तर. दोन्ही लीफमध्ये झालाय. जर फक्त हा बनवलेला कलर दिला असेल, त्यानंतर ब्लॅक कलर घ्यायचा आहे. हा ब्लॅक पण फ्रेश कलर आहे, याच्यात कुठलाही कलर ॲड नाही करायचा. आता ब्लॅक कलर घ्यायचा आहे आणि हा घेतलेला ब्लॅक कलर इकडे वरच्या साईडला फिल करून घ्यायचा. जसा शेप आहे त्या अकॉर्डिंग घ्या. जर तुम्हाला कलर कुठेही घट्ट किंवा बॉटलमधला ड्राय झाला असं वाटत असेल तर अगोदर त्यामध्ये मीडियम ॲड करा, म्हणजे तो कलर छान ब्लेंड होईल. पूर्ण फिल करायचं आहे. ब्रश क्लीन करून घ्या आता कलर फिल झाल्यानंतर. त्यानंतर आता हा सॅप ग्रीन कलर घ्यायचा आहे, जो की डायरेक्टली बॉटलमधूनच घेतलाय. कलरमध्ये डीप केलं, फक्त स्टार्टिंगचा पॉईंट डीप करायचा आहे. पहा, हा जो स्टार्टिंगचा पॉईंट आहे तो फक्त ब्रशचा डीप करायचा आहे. साईडला एक्स्ट्रा कलर काढून घ्यायचा, हा असा बाजूला. आणि आता तुम्हाला इथून जर असं करायला कन्फ्युजन होत असेल तर एक व्हाईट पेन्सिल घ्या आणि आता याने एक एक करत ब्रश पुढे घ्यायचा आहे. इथं डार्क शेड आहे, वरती लाईट शेड होतोय, सेम तेच इकडे पण लाईट शेड.
हा सॅप ग्रीन कलर घेतलेला आहे याच्यासाठी. एकदम वरती नाही जवळ घेतलं चिटकून, एकदमच थोडा गॅप ठेवलेला आहे, एकदम जवळ नाही यायचं. आणि सेम हेच बाकीचे सेकंड लीफ आहे, सेकंड लीफ मध्ये पण करायचे. आता जो मी दाखवते एकतर येलो घ्या किंवा मग त्या ठिकाणी गोल्डन कलर घ्या. जे काही आउटलाइनर आहे ते आउटलाइनर पण जमेल. त्या आउटलाइनरने इथे एक जसा हा शेप आहे त्याच्यावरती थोड्या डिस्टन्सवरती लाईन मार्किंग करायची ब्लॅक कलरच्या वर. याच्यासाठी तुम्ही आउटलाइनर पण वापरलं तरी व्यवस्थित येतं. आता इथे मी आउटलाइनर घेतलेलं नाही, त्यासाठी मी येलो कलर दाखवते. येलो कलर घेतला. आता सेम आउटलाइनर घ्यायचं किंवा मग येलो कलरच. इथं जसं मी येलो अगोदर दिला होता, आउटलाइनर नव्हतं त्यामुळे इथे छोटे छोटे येलो कलरने किंवा आउटलाइनरने डॉट घ्यायचे, अगदी छोटे छोटे, जेवढे होतील तेवढे साईजला छोटे. जवळजवळ घ्यायचे. आता हे तुम्ही येल्लोने घ्या किंवा मग गोल्डन कलरने किंवा गोल्डन आउटलाइनरने. अगदी साईजला छोटे हे अशा.